प्रत्येक क्षण प्रत्येक सडी प्रत्येक डिफेन्स हा खास ठरणार आहे, कारण या चौरंगी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न ध्येय हा दोन्ही संघांचा असेल. उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओम साई मित्रमंडळ आंतरराष्ट्रीय पेठ पाकडी यांच्या संकल्पनेतून साकारवणारी भव्य दिवशीय चौरंगी कबड्डीची स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसऱ्या सेमीफायनलच्या थरार मैदानाच्या आतमध्ये शांतपणे या ठिकाणी सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये एक व्हॅलिड रेड पाहायला मिळाली. त्या ठिकाणी पाळंदे संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप सारी स्टार कास्ट पाहायला मिळते. विपुल सुर्वे त्या ठिकाणी तैनात आहेत. घंटी पाटील देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पिंट्या आंबेडकर, कृतिक शिंदे, ओजस खेडेकर, सैन गावकर आणि त्याचबरोबर सिद्धेश गौरव देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला माने टासुरे संघासाठी देखील खूप मोठी स्टारकास्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रज्वल लाले पाहायला मिळतोय, श्रेयस लाले, अफवा कैनरकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, संजोग लाले देखील पाहायला मिळेल, आर्यन देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, ऋतिक चौगुले, रोहित चौगुले, त्याचप्रमाणे गौरी सरस स्टारकास्ट पूर्णपणे या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या तालुक्यातील महत्वपूर्ण खेळाडू आज मात्र या ठिकाणी पुन्हा एकमेकांसमोर एक चांगली रंगत मैदानाच्या आतमध्ये लढवण्याचा प्रयत्न करतील. परंतु कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये या संपूर्ण क्रीडा नगरीवरती ज्या खेळाडूंना अतिशय धमाकेदार परफॉर्मन्स दिला असा श्रेयस या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅलिड रेड केली आहे. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई आणि आक्रमणासाठी या ठिकाणी ओजस हा खेळाडू सज्ज होतोय. पाळंदे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. वेगानं स्वार झालाय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या पदरावरती ट्रॅव्हल करेल आणि यावेळेस मात्र मधली आपली डिफेंडर या ठिकाणी टिपला जाईल. संभवतः गुणाशी कमाई या ठिकाणी ओजसने केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाळंदे संघासाठी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला थर्ड रेड, तिसऱ्या चढाईची इशारत टासुरे संघासाठी देखील आणि पिंट्या आंबेडकरचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी करून देईल आणि पुन्हा एकदा डिफेन्स मार्कवरती गुणाशी कमाई ही पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होईल. आक्रमक खेळ या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तो मात्र पाळंदे संघाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची तर चांगल्या दर्जाचा खेळ घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांसाठी पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना यांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे अक्षय प्रतिष्ठान व फाटक डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली लाडगर किनारपट्टीवर रविवार दिनांक 19/4/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता गटातील बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांची उपस्थिती आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थनीय असेल. दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना यांच्या वतीने आणि अक्षय प्रतिष्ठान व फाटक डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली बैलगाडी शर्यत स्पर्धा, गटातील बैलगाडी शर्यत स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येते. रविवार दिनांक 19/4/2026 रोजी आणि त्याचं ठिकाण आहे लाडगर समुद्र किनारपट्टीवरती ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल 25,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि ही पहिलीच सर्वात मोठी स्पर्धा आपल्या दापोली तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे, ती देखील लाडगर समुद्र किनारपट्टीवरती. त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला पिंट्या आंबेडकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय, तर त्याचबरोबर संयम देखील त्या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. त्यामुळे 5 खेळाडूंचा डिफेन्स हा पाळंदे संघाचा या ठिकाणी पाहायला मिळेल. अफवा कैनरकरचा खेळ पुन्हा एकदा थोडासा संयमानं मैदानाच्या आतमध्ये एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. आक्रमणासाठी या ठिकाणी जिमी या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिद्धेश गौरव या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाचारण केलं जातं पाळंदे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी व्हॅलिड रेड केली आहे, माघारी परतलाय. तदनंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमणासाठी श्रेयस, जर्सी क्रमांक 6 समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडासा वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वतःच्या उजव्या कडवरती खोल बसवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी परतले.
पुन्हा एकदा या ठिकाणी ओजस हा खेळाडू आक्रमण करतोय. मेरगेट क्षणभर विश्रांती मागून घेतली. जाऊया पुन्हा एकदा. चला या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड, तिसरी चढाई. आक्रमणासाठी दाखवीचा बाहुबली अफा कैनरकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. आज खेळाडूचा डिफेन्स बोनस लाईन ऑफ आहे. टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक. वेळ निघत चालली आहे. यावेळेस मात्र जबरदस्त डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये कॉर्नर कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्वप्रथम टॅकलला सुरुवात विपुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर अगदी त्यांच्या साथीदारांना अगदी योग्य वेळ दिलेला सपोर्ट त्या ठिकाणी गुणाशी कमाई करून देतोय. तो मात्र पाळंदे संघाचा खाताबाई. चला या ठिकाणी पुन्हा एकदा कवरेज. जर्सी क्रमांक 14 यावेळेस पत्र माघारी परततोय. यावेळेस पत्र चढाई मार्गवरती ज्या खेळाडूकडे खूप सारा अनुभव आहे कबड्डी खेळाचा, एक काळ या खेळाडूंना गाजवला होता. बंटी पाटील यांना आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये आक्रमणासाठी. धावपुऱ्या शैलीचं चढाईपटू आहे. सध्या आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर 7 खेळाडूंचा फुल टाइम डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी व्हॅली ट्रेड करून माघारी परतेल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 श्रेयस हा खेळाडू पाहायला मिळतोय. निदान रेषा ओलांडली आहे, चढाई व्हॅलिड केली आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. या ठिकाणी माघारी परतल्या. पुन्हा एकदा आक्रमणासाठी बंटी पाटील यांना पाचारण केलं जात आहे. धावपुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा आक्रमण. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. तर यावेळेस पत्र संबोध पुन्हा एकदा गुणाशी कमाई होणार नाहीये. थर्ड रेड, तिसरी चढाई. आक्रमणासाठी श्रेयस जर्सी क्रमांक 6. यावेळेस मात्र अगदी मिड लाईनच्या जवळ केलेला टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काहीशा अंतराने त्या ठिकाणी मिड लाईन क्रॉस होता राहिले. तर ते एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी गुणाशी कमाई डिफेन्स मार्कवरती पाळंदे संघाच्या. तर दुसऱ्या बाजूने आक्रमणासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी सय्यद या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. तासुरे संघाच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सय्यदच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई केली जाते. ती मात्र तासुरे संघाच्या खात्यामध्ये. एक चांगला डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चांगल्या डिफेन्सच्या जोरावरती पुन्हा एकदा दोन्ही संघ स्कोर कार्ड वरती पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड कडे जाऊया. 5 या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये पाळंदेचा संघ, 4 या गुणसंख्येवरती टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ थोडासा संयमाने दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळला जातोय. तितकीशी आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. व्हॅली ब्रेड करून माघारी परतेल अफा कैनरकर. पुन्हा एकदा आक्रमणासाठी बंटी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 11 उंच पुराचा खेळाडू आहे. समोर 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. यावेळेस मात्र रोखलं जाईल. पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टासुरे संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स मार्कवरती पाहायला मिळते. या ठिकाणी अजून एक महत्वपूर्ण खेळाडू पाळंदे संघाचा मैदानाच्या बाहेर चालला. टासुरे संघाच्या माध्यमातून एक चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅलिड रेड आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जिंक सिद्धेश गौरव या ठिकाणी आक्रमण करेल. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती रोहित चौगुले या खेळाडूला टिपला जाईल. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुणाशी कमाई होईल आणि संबंध ओजस या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह पाहायला मिळेल. गुणाशी कमाई झाली आहे. ओजस मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि दुसऱ्या बाजूला थर्ड रेडची इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण अफवा केदारकर या खेळाडूच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 12 समोर 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये. थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल केली आहे. तर पुढे निघत चालली आहे. डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल आहे. इंडिया खेळाडूला पुन्हा एकदा मुकल्या मैदानाच्या आतमध्ये अफवा केदारकरला आणि सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई आणि 2 गुणांना आघाडीवरती सध्या स्थितीमध्ये मात्र पाळंदेचा संघ पाहायला मिळतोय. 7 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ तर 5 या गुणसंख्येवरती टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओजस हा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज झालाय ज्या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या ठिकाणी माघारी परततोय. पुन्हा एकदा आक्रमण टासुरे संघासाठी या ठिकाणी गौरीश या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमक खेळ तितकासा पाहायला मिळत नाहीये. थोडासा संयमानं खेळ सादर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा माघारी परते. ओजस खेळेकर उंच पुरासा भक्कम बांधण्याचा चढाईपटू आहे. पुन्हा एकदा आपली चढाई सजवण्यासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी माघारी परतलाय. व्हॅलिड रेड. दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हॅलिड रेड पाहायला मिळत आहे. थर्ड रेडची प्रतीक्षा आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. तिसरी चढाई ही पाळंदे संघाच्या माध्यमातून ओजस खेळेकर 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या उजव्यावरती सातत्याने रिंगताना पाहायला मिळतोय. आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र टिकलाय गडी मैदानाच्या आतमध्ये. रनिंग हँड टच मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. ओजसला रोखणं थोडंसं कठीण या ठिकाणी टासुरे संघासाठी येऊन बसलाय. गुण एक वडला जातोय. गुणाची कमाई आहे ती मात्र पाळंदे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. गौरीश या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी किती गुणाची कमाई असेल. चल या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड गौरीश या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गौरीश या खेळाडूने गुणाची कमाई केली. दोन महत्वपूर्ण खेळाडूला टिकला. आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय. सामना या ठिकाणी हाय व्होल्टेज असणार आहे. यात कुठलीही शंका नाही. परंतु अजून देखील एका गुणाची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय. ती मात्र मैदानाच्या पाळंदे संघासाठी. आक्रमणासाठी पुन्हा एकदा ओजस आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाले या संपूर्ण मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. परंतु मध्ये आपण डिफेंडर संजोगला सर्वप्रथम टॅकलला सुरुवात केली आहे. पायामध्ये डायव्ह त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा संपूर्ण डिफेन्स एकवटला आणि त्या जोरावरती गुणाची कमाई मात्र पुन्हा एकदा टासुरे संघासाठी झाली. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड आपण लक्षात घेत दोन्ही संघ समान गुणसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 8 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती त्या ठिकाणी टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी आक्रमण पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चढाई व्हॅलिड केली आहे. माघारी परतलाय. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी दाखल होतोय जर्सी क्रमांक 12 अफवा केदारकर टासुरे संघाच्या माध्यमातून. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये
चढाई सजवण्याचा प्रयत्न आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रोखलाय आफा कायनरकर या खेळाडूला पिंट्याच्या माध्यमातून एक सक्सेसफुल कामगिरी आहे आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आलाय त्याचप्रमाणे एक विशेष सहकार्य ज्यांनी आपल्याला केले त्यांचा आपण सन्मान करतोय जे आपण भव्य दिव्य असं व्यासपीठ पाहतोय या सर्व क्रीडा नगरीची जी या ठिकाणी सजावट आपण पाहतोय लाइटिंग व्यवस्था माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय असे आमचे मंडप डेकोरेटर्सचे सर्व राहुलजी दयाळकर यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय आपल्याला विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे अगदी साऊंड सिस्टीम देखील अगदी सुरेख त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते माझा आवाज देखील अगदी क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो लाइटिंग देखील अगदी चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळते या क्रीडा नगरीची सजावट देखील अगदी सुरेख आपल्याला पाहायला मिळते असे राहुलजी दयाळकर मंडप डेकोरेटर्सचे सर्व त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय मंडळाचे विद्यमान अध्यक्ष उमेशजी लाड साहेब यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे मायेची शाल श्रीफळ पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि त्याचबरोबर पुढील या सन्मानाकडे आपण वळतोय सातत्याने दापोली तालुक्यामध्ये अनेक साऱ्या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून आपण ज्यांना सातत्याने ऐकत आलोय ज्यांचा आवाज प्रत्येक क्रीडा रसिकांच्या काळामध्ये सातत्याने घुमताना आपण पाहिलाय असे आज या ठिकाणी या संपूर्ण सामन्यांसाठी समालोचनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समवेत जोडले गेलेले उत्कर्ष कर्देकर यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय मी उत्कर्ष कर्देकर यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री उमेशजी लाड साहेब आपल्याला विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते उत्कर्ष कर्देकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं धन्यवाद चला ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण ओजस यांच्या माध्यमातून ठिकाणी या दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा जाऊया आपण या दुसऱ्या सत्राचा खेळ ऐकूया उत्कर्ष यांच्या माध्यमातून धनासाई जाऊया तर पुन्हा एकदा खेळाकडे आफा कायनरकर या खेळाडूला आपण बघतोय जो खेळाडू नक्कीच निदावरीच्या यशस्वीरित्या पार करतो आपल्या कोर्टमध्ये दाखल होतो प्रत्युत्तरासाठी सज्ज बघतोय आपण सरण गावखडकर या खेळाडूला जो सद्यस्थितीमध्ये पाळंद संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय यशस्वी गुणाची कमाई करतो असताना आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय सामन्याच्या गुणफलक आपण पाहतो 13 गुणांवरती पाहिले तर 10 गुणांवरती आपल्याला कासुरचा संघ खेळताना पाहायला मिळतोय अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्न चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आफा कायनरकर फार महत्त्वाच्या खेळाडूला स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळतोय विपुल सुर्वे नावाचा हिरा मैदानामधून टिपला जातोय आफाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई कासुरी संघासाठी मला पाहायला मिळते दरम्यान प्रतिकारासाठी सज्ज होतोय सिद्धेश गौड दापोली तालुक्याचा लाडका खेळाडू जिम या खेळाडूला आपण बघतोय समोर 4 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण यावेळेला आपल्याला पाहायला मिळते टाळसुरे संघाचं निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय रिकाम्या आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा आफा कायनरकर
नावाचं वादळ मैदानामध्ये आपल्याला घोंघावताना पाहायला मिळतंय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. विपुल सुबे आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर दिसतोय. नक्कीच जर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे, बोनस पण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. पण नक्कीच अफाटच्या माध्यमातून शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय. 13-11 गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. 13 गुणांवरती आपण पाहतोय पाळंदीचा संघ तर 11 गुणांवरती खेळतोय टाळसुरीचा संघ. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातो. अफाटच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सैन गावखडकर या खेळाडूला आपण बघतोय. वारंवार चालू करतोय. संघाची महत्वाची भूमिका आज आपल्याला सैनच्या माध्यमातून सज्ज पाहायला मिळते. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण जर आपण विचार करतो प्रज्वल आले आहे त्याचप्रमाणे आपण जर रोहित चोगलेचा विचार करतो, हा खेळाडू देखील फार महत्वाचा आहे. कालच्या सत्रामध्ये देखील आयोजित करण्यात आलेल्या 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये देखील रोहित चोगले या खेळाडूने देखील उत्तम परफॉर्मन्स दिला. आपण याच क्रीडांगणावरती अनुभवलंय. आज चौरंगी स्पर्धेच्या माध्यमातून रोहित चोगलेचा परफॉर्मन्स आपण अनुभवतोय. दरम्यान तिसऱ्या चढाईची इशारा होती डू ऑर डाय रेड. सर गावखडकर यावेळेला मात्र जोखमीच्या चढाईच्या बाणासाठी स्वतः जातीने सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण निकालरेषा यशस्वीरित्या पार करून यावेळेला चालणार नाहीये. निकालरेषेवरती कोणतं निकाल नाही आणि यावेळेला मात्र यशस्वी 2 गुणांची कमाई होतीये. 2 महत्वाचे खेळाडू टिपले गेले तर जे कॉर्नरची भूमिका बजावत होते अर्थातच रोहित चोगले आणि प्रज्वल आले. दोन्ही कॉर्नर यावेळेला मात्र यशस्वी ठरला सैन गावखडकर. तर तिसऱ्या चढाईची नक्कीच यावेळेला आपल्याला इशारा होताना पाहायला मिळते. अफाक कैनरकर चढाव भाग असल्याचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच ज्यावेळेला थर्ड रेड आहे आपल्याला एकतर बोनस गुण मिळवायचा आहे अथवा समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा आहे, नाहीतर आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर जावं लागेल. आणि यावेळेला नक्कीच ऑल आउट होताना आपण पाहतोय टाळसुरे संघाला. नक्कीच पुन्हा एकदा आपल्या बाजूला जर आपण विचार करतोय ज्या खेळाडूने महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं असा श्रेयस लाले आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला दापोलीचा बाहुबली अफा कैनरकर हा खेळाडू देखील आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळतो टाळसुरे संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र श्रेयस लालेच्या माध्यमातून फार महत्वाची एका गुणाची कमाई होते. महत्वाचा खेळाडू टिकला गेलाय. पिंट्या आंबेकर नावाचा मैदानाच्या बाहेर बसावं लागेल. पिंट्याला वेगावरती स्वार होताना आपण बघितलं श्रेयस लाले या खेळाडूला. जसे क्रमांक 3 सिद्धेश गौरव जिमी या खेळाडूला आपण बघतोय. निकालरेषा यशस्वीरित्या पार करतोय. वेळेचा परिपूर्णतेने वापर करतोय. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अर्थातच अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल. आपण सेमीफायनलचा दुसरा सामना अनुभवतोय. पुन्हा एकदा अफा कैनरकर यावेळेला मात्र अफाकला नक्कीच पकडवतोय विपुलच्या माध्यमातून. सोलो टॅकल केलं गेलं विपुलच्या माध्यमातून आणि अर्थातच एका यशस्वी गुणाची वर पडली ती पाळंदी संघाच्या खात्यामध्ये. सैन गावखडकरच्या माध्यमातून वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो. आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा श्रेयस लाले या खेळाडूला आपण बघतोय. सामन्याचे गुणफलक आपण पाहतो 20-12. 20 गुणांवरती पळाले, 12 गुणांवरती आपण पाहतोय टाळसुरेचा संघ. तिसऱ्या चढाईची इशारा होती डू ऑर डाय रेड सैन गावखडकरच्या माध्यमातून. यशस्वी गुणाची कमाई होती सैनच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय गौरी सणस. नक्कीच फार कमी वयामध्ये ज्या खेळाडूने अनेक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवला, अनेक वेळा बहादर परफॉर्मन्स या गौरीच्या माध्यमातून आपल्याला अनेक क्रीडांगणावरती अनुभवायला मिळाला असा गौरी सणस.
चढाईपटू बाद होतोय. लॉबीचा वापर केला गेला, समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नव्हता आणि अर्थातच श्रीकांत तोळणकर यांच्या माध्यमातून चढाईपटू बाद असल्याचा इशारा आला. सामना संपला, शेवटची 5 मिनिटे सामन्याचा गुणफलक 22-12. 22 गुणांवरती आपण पाहतोय पाणंदे, तर 12 गुणांवरती आपण पाहतोय काळसुरीचा संघ. तब्बल 10 गुणांची आघाडी आपल्याला प्रखरतेने जाणवते की पाणंदे संघाच्या बाजूने. या पुढचा सामना अंतिम सामना आपल्याला अनुभव प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा श्रेयश या खेळाडूला आपण बघतोय वारंवार चढाई करतोय, संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश गौरव जो खेळाडू आपल्याला लेफ्ट कॉर्नरवरती खेळायला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र विपुल सुर्वे थोडासा आक्रमक पवित्र आजमावला गेला. यावेळेला नक्कीच पाळणे संघाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची वर करते. सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 23-12. 23 गुणांवरती सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 23 गुणांवरती पाळंदे, 12 गुणांवरती आपण पाहतोय काळसुरीचा संघ. दरम्यान तिसऱ्या चढाईची इशारत होती. ओजस खेडेकर उंच पुरासा खेळाडू आहे. पाळणे संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 3 खेळाडूचं क्षेत्ररक्षण. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे आणि नक्कीच सुपर टॅकल सक्सेस होतो. यशस्वी 2 गुणांची भर पडेल. धन्यवाद. संघाच्या गटामध्ये गौरव गुहागरकर आणि त्याचप्रमाणे राज गुहागरकर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ येऊन संपर्क साधा. गौरव गुहागरकर आणि त्याचप्रमाणे राज गुहागरकर, आपण व्यासपीठाजवळ येऊन संपर्क साधायचा. आणि त्याचप्रमाणे आदित्य गुहागरकर, आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठाजवळ येऊन संपर्क साधा. आदित्य गुहागरकर, धन्यवाद. धन्यवाद साहेब. सामना थोडासा आक्रमक होता आपल्याला पाहायला मिळतो. 23-15 सामन्याचं गुणफलक आहे. सिद्धेश गौरव यावेळेला चढाईचा राग होताना पाहायला मिळतो. 23-15 सामन्याचं गुणफलक. श्रीकांताने मागे गेला, प्रतिक्रियासाठी सज्ज होतो अफवा कैदरकर. दापोलीचा बाहुबली यावेळेला चढाईचा राग होताना पाहायला मिळतो. निदान यशस्वीरित्या पार करतो. आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. सामन्याचं गुणफलक आपण पाहतो 23-15. 23 गुणांवरती आपल्याला पाळंदे संघ खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला 15 गुणांवरती काळसुरीचा संघ. चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो मिर्झा स्पोर्ट्स अंजर या संघासोबत अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल. तिसऱ्या चढाईची इशारत होताना आपल्याला पाहायला मिळते. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. स्वयं गावकर थर्ड रेड पंचाने डिक्लेअर केली आहे. जोखमीची चढाई आहे. समोरच्या खेळाडूला स्पर्श करावा लागेल. सामना संपायला शेवटचा मिनिट. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. थर्ड रेड 2 आउट डायरेक्ट. दरम्यान पंचांची शिट्टी वाजते.